भूमिकन्या रे. वहिनी, तुला तारकाने अर्धा तासात देवपूजा करायला बोलवलंय. काय 30 मिनिटात? हो. हे बघ, तू पटकन ये. तारकाला जर कळलं ना तू घराचा उंबरा ओलांडून बाहेर गेलीये तर आता ती पुन्हा काय करेल याचा काही नेम नाही. मी अर्ध्या तासात पोहोचते. तवर तिकडे सांभाळा, मी आले. हो, ये लवकर. लागलं का तुला? तू इथं काय करते? काय अवतार करून घेतलाय स्वतःचा? हा, घोरपडींनी काय नवीन व्यवसाय सुरू केला वाटतं? सुपारी देऊन ट्रॅक्टरनं माणसं मारायचा? अगं शोभतं का तुला हे? घोरपडींची सून आहेस तू, असलं काय करायची गरज आहे तुला? तुझ्यामुळेच करावं लागतंय. माझ्यामुळं? काय संबंध? काय संबंध? तर तुझ्या या हावरट स्वभावामुळे आणि पैशापायी तू जे काय करून ठेवलंयस त्याच्यामुळे नवरा अडकलाय माझा. त्याला अडकवतोय मुद्दाम कोणतरी. उगाच बोलायचं म्हणून काय बी बोलू नको. मी पैशासाठी काय बी केलेलं नाही. अरे लाज वाटू दे जरा. कोणता भाऊ आपल्या एकुलत्या एक बहिणीसोबत असा वागतो रे? अजून किती खोटं बोलणार आहेस रे? हे बघ, मी जे केलं चांगल्यासाठी केलं, माझ्या घरासाठी केलं. तुझं घर केव्हापासून तुझं माझं करायला लागलं रे? अरे माझी अवस्था तर अशी झाली, इकडं आड आणि तिकडे ये. त्यात तू केलेला माझ्यावर खोटा आरोप. लई चुकीचं केलंस दादा. हे बघ, ते काय मला माहित नाही. मी काय बी केलेलं नाही. जाऊ दे मला. दादा ऐक माझं, अजून बी वेळ गेलेली नाही. घे ना केस माग. नाही घेणार. ऐक ना दादा, मी दादा आई आता काय करायचं? लक्ष्मीशी बोलणं झालं का? कधी येते ती? आई, मी वहिनीला फोन केला होता तेव्हाच निघाली आहे ती. तेव्हाच निघाली? मग अजून कशी नाही आली? अजून किती वेळ लागेल तिला? हो ना, तारकाने दिलेली वेळ पण संपत आली. वेळेच्या आधी जर आली नाही ना ती, तिच्या बरोबर आपली पण काही खैर नाही. मंगल झालं का नाही तिचं आवरून? तारका आवरलंय लक्ष्मीचं, येतेय. माझी समधी पूजा झाली तरी बी हिचं आवरलं नाही अजून. मीच जाऊन बघते आता हिच्याकडे काय करते ती. लक्ष्मी आई आता ग पुन्हा फोन लावला. हा चलते का फोन. लक्ष्मी
लक्ष्मी कुठं आहे? ते दात खेळी बसली का काय? कुठं आहे ती? ही काय इथंच आहे. ते बाहेर कपडे वाळत घालत होते. बाहेर पावसात कपडे वाळत घालत होती? नाही नाही, म्हणजे पावसात नाही, आडोशाला जागा बघून कपडे वाळत घालत होते. झाली का समजी काम? हो. आटापलं काय बाकी नाही ना राहिलं? नाही. चल माझ्या संग, पारायणाला बसवायचं आहे तुला. चल. कोरपड्यांचं खानदान लय शिस्तीचं आहे. त्यांच्या काय चालीरीती आहेत आणि नवीन सुनेनं त्या शिकून घ्यायच्या असतात. त्याच्याबरोबर देवाधर्माचं पण शिकून घ्यायचं. या पोथीचं दर मंगळवारी पारायण करायचं आणि पारायण करताना उठून कुठं बी जायचं नाही. आणि एक गोष्ट, काय न खाता पिता या पारायणाला बसायचं. रीता इथली काय जमल का नाही? करा सुरुवात. भाजीवाड, अय भाजीवाड. हो. अरे जरा जोरात दाब र. लक्ष्मी, एवढी धावपळ करून आलीस आणि आता पाणी पण नाही प्यायलीस ना. दूध पी, तुला बरं वाटेल. तुम्ही माझ्यासाठी खायला घेऊन आला, चांगलं वाटलं. पण सासूबाई, आता काही नको. अगं, पारायणाला खूप वेळ लागेल. तितका वेळ उपाशी राहणार आहेस का? घे दूध पी आणि फळं खाऊन घे, बरं वाटेल. हो, ताराकांनी बजावून सांगितलं की पारायण उपाशी पोटीच झालं पाहिजे म्हणून. आणि मी त्यांना शब्द दिलाय सासूबाई. आणि देवाचं कार्य आहे तर रीतीनुसारच व्हायला पाहिजे. त्यामुळे आधी पारायण करीन आणि मगच खाईन. काय रे, कसं आहेस? बरं आहेस ना? लय त्रास नाही ना झाला तुला? आलीस वय, नुसतीच हात हलवीत आलीस.
बॉलनीचं ताट कोण आणणार? नाही मला वाटलं तुम्ही सॉरी विसरलेच. काय काळजी करू नको, समजा ठीक होईल. कसा चेहरा झालाय माझ्या लेकराचा, कुणाची नजर लागली कुणास ठाऊक. पण तू काळजी करू नको, समजा ठीक होईल. ऐ, कुठं ववाळाला निघालीस का काय? घरात मोठी माणसं आहेत, हा? मोठ्या माणसांना मान द्यायचा असतो हे शिकवलं नाही व्हय आई बापांनी? आणि इकडं गव्हाळाचं ताट कसं तयार करतात हे बी शिकवलं नाही व्हय का सुनाला? डोक्याला सोन्याची अंगठी लावतात, तिला सदा औक्षणाचं ताट बी बनवाई येत नाही. आणि ही घोरपड्यांचं घर काय सांभाळणार? तिथल्या जबाबदाऱ्या झेपतील का हिला? कांदा वाडा न उष्टी काढा हे बी लय महत्वाचं असतंय, कसावं लागतंय त्यासाठी. जमल का? अजून लय काय काय शिकायचं हाय तुला. आरती झाल्यावर अंगठी कपाळाला लावून वळख्यात हे बी माहित नाही वय तुला? हो का? मी गडबडीत विसरूनच गेले. काय रे, काय झालं? हर्षवर्धन, काय झालं? तू आज सकाळी कुठे होतीस? मी घरीच होते. अरे घरीच होती ती, हो की नाही का नयन? हो वहिनी घरातच होती भैया. तू हवं तर तारक्काला विचार ना, वहिनी सकाळपासून पारायणच करत होती. फार काय झालं हर्षवर्धन? नाही, ही ती मुलगी नाहीये. मग कोणची मुलगी? कोर्टात जाताना गाडीचं टायर पंक्चर झालं आणि एक मुलगी वेळेत आले आणि आमची मदत केली. नाहीतर आज सुद्धा मला जेलमध्येच राहावं लागलं असतं. तारक्का, ते ऐन टायमाला आपली आणि पोलिसांची दोन्ही बी गाड्या एकदम पंक्चर झाल्या. तरी मला वाटलंच, तू कशाला माझ्या मदतीसाठी यायची? तुला तर हवंच आहे तुम्ही जेलमध्ये राहावं. बरं हर्षवर्धन, भूक लागली असेल ना, चल जेवून घे. नको आई, मी आधी जाऊन जरा फ्रेश होतो. माझ्या लेकराची काय अवस्था झाली. कोणत्या जलनीचे भोग भोगतय देव जाणे. कुणाच्या म्हशी आणि कुणाला उठा बसशी. की जवळ जवळ तू खोटं बोलशील आणि ते खोटं काय आहे हे तुला मला सांगता येणार नाही, तेव्हा त्या बदली ते खडा टाकायचं. की तू खोटं बोलली असशील ना, तर तसं काहीतरी कारण असल्याशिवाय खोटं बोलली नसणार.
मी यांच्याशी पण खोटं बोललो, पण खोटं बोलल्यावर बाबांना हिंमत झाल्यावर जसं सगळं काही सांगायचं तसं यांना पण कधी ना कधी सगळं काही सांगत. खोटं बोलून फसवणार नाही. लग्नातल्या शब्दांना कधीच नाही विसरणार. अहो ते अरे लक्ष्मी, तू इथे काय करतेस? इथे कशी म्हणजे? नॉक करून येता येत नाही का? माफ करून? तू तिथे बघ आधी. माफ करा, पण बायकोने नवऱ्याच्या खोलीत नॉक करून यायचं असतं का? अशी पद्धत नाही आपल्यात. मी तुझा नवरा नाही हा. अच्छा, मग हे जे गळ्यात मंगळसूत्र आहे ते कोणाच आहे? तुम्ही लाख नाही म्हणा, पण तुम्ही माझे आहोत आहात. मी तुझा आहो नाहीये. बाहेर जा इकडनं. मी नाही जाणार. लक्ष्मी असं काय करतेस? मला कपडे घालायचे आहेत. लय लाजरे आहेत बाबा तुम्ही. लक्ष्मी तू तिथे बघ प्लीज, तिथे बघ. पण मी तर ऐकलं तिकडे फॉरेन मध्ये सगळे असेच फिरतात. तुमचं कसं होईल तिकडे? जमल ना तुम्हाला? हे लक्ष्मी, तुला एक खरं सांगतो, तुला वाटेल ते बोलू नको. तिथे असेच काही फिरत नाही. त्यांचं कल्चर वेगळं. अच्छा, दिसलं तुमचं कल्चर. लक्ष्मी तू असं काय करते? तू जा ना इकडनं. मी नाही जाणार म्हणलं ना. आणि आतापर्यंत तुमचे कपडे पण बदलून झाले असते हो. थांबा, मीच देते. हे घ्या. लक्ष्मी काय करतेस तू? बरं असं घ्या. घ्या. अहो घ्या की. लक्ष्मी तुझा अति होत आहे आता. हा प्लीज इथं बाहेर जा, नाही तर मी मोठ्याने ओरडे. ओरडा. ओरडा की. ओरडत आहे ना? अरे काय चाललंय हे? अरे किती भांडतोयस बायकोशी? हळू, बाहेरपर्यंत आवाज येतोय. भांडा, अजून भांडा. नवरा बायकोंमध्ये भांडण झाल्याशिवाय त्यांच्यात प्रेम वाढतच नाही. प्रेम काही. आणि मी हिच्या प्रेमात पडेन. हिच्यामुळे मला जेलमध्ये राहावं लागलं. मी लंडनला जाऊ शकलो नाही आणि हिच्या प्रेमात मी पडेन. या जन्मात तर ते शक्य नाही. बस. लक्ष्मी, वेळ दे त्याला. एकदा का त्याला तुझी सवय लागली ना की होईल सगळं नीट. छान भांडतेस हं? संसार ना असाच असतो. एकाने रागवायचं आणि दुसऱ्याने सांभाळून घ्यायचं, पण ताणायचं नसतं. नातं तुटतं. आता मी का आले माहिती? तुमचं भांडण जास्त वाढू नये म्हणून. मी आहे तुझ्या बरोबर. काही काळजी करू नकोस. ताराकांनी मुद्दाम म्हणून तुझ्याकडून पारायण करून घेतलं असलं तरी त्याचं फळ तुला नक्की मिळेल. देव पावायला वेळ लागतो, पण तो कधीतरी पावतोच. हस बघू. काळजी घे.
हेच माझे खरे देव आहे, माझे विठ्ठल आहे. आणि मला खात्री एक ना एक दिवस हा देव मला नक्की पावणार आणि मी भाग पाडणार तुम्हाला मला पावण्यासाठी. हळूहळू करून तुमचे सगळे गैरसमज मी दूर करणार. स्वतःहून माझी आवड जपायला माझ्यासोबत शेतात काम करायला येणार. माझ्या सोबत उभं राहणार. खात्री आहे मला.